विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी लेखातूनच उत्तर दिलंय। ज्यांना जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारतंय असं फडणवीस म्हणाले। जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही। विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्र पक्षांच्या जिव्हारी लागलाय असा हल्लाबोल त्यांनी केलाय। कोणत्या संघटना होत्या या देखील तपासून पहा। ज्या मनमोहन सिंग यांनी काही संस्थांना नक्षलवादी म्हणून घोषित केलेलं होतं त्या संस्था देखील या भारत जोडो यात्रेत होत्या। अशा पद्धतीचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या लेखात केलेला आहे। याशिवाय राहुल गांधी यांनी जो आरोप केलेला आहे मतदारवाढीचा, त्या मतदारवाढीच्या आरोपावर देखील देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी ज्याला जे बोगस मतदार म्हणतात, 5 वर्षात 31 लाख मतदार वाढले हा त्यांचा जो आक्षेप आहे। पुढील 5 महिन्यात 41 लाख वाढले असे ते म्हणतात। तर युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते। या 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी फडणवीसांनी दिले। जे राहुल गांधी यांनी जो आरोप केलेला आहे मतदारवाढीचा त्यावर त्यांनी हे उत्तर दिलेले आहे। याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढली, अचानक वाढली, हा जो का आरोप राहुल गांधींनी केलाय तो आरोप म्हणजे केवळ विनोद आहे अशा पद्धतीचं उत्तर हे देवेंद्र फडणवीसांनी लेखात दिलेलं आहे। त्यांचं जे ज्या पद्धतीने जो आरोप केलेला आहे की हे मतदार टक्केवारी कशी वाढली आणि 5 ते 6 या एका तासात मतदार कसे वाढले हा एक आरोप केलेला आहे। यामध्ये कुठेतरी घोळ केलेला आहे अशा पद्धतीचा जो आरोप राहुल गांधी यांनी कालच्या लेखात केलेला आहे त्याला देखील फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। ज्या पद्धतीचे जे काही आरोप करतात की त्याला उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की सायंकाळी 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बूथवर असलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो। ही बाब राहुल गांधींना माहीत नाही काय असा उपहासात्मक टोला आणि हा सवाल देखील फडणवीसांनी राहुल गांधींना केलेला आहे। याशिवाय आपण बघतो की कशा पद्धतीने आकडेवारी तर फडणवीसांनी लेखातून उत्तर दिलं आहे। तर जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही असं सुद्धा फडणवीस म्हणालेलं आहे। आणि या संदर्भातली सविस्तर अपडेट आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेतली आहे।